नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या SJN अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण अभ्यास कसा करावा, स्टडी प्लॅन बद्दल आजचा हा व्हिडिओ असणार आहे. हा व्हिडिओ जे विद्यार्थी शेवटपर्यंत पाहणार आहेत, 100% मित्रांनो मी सांगतो त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे. त्याच्या पाठीमागचं कारण पण असं आहे मित्रांनो, की जो काही आपला अनुभव आहे, की मुलांचं सिलेक्शन कसं होतं आणि कोणत्या कारणामुळं मुलांचं सिलेक्शन होत नाही, असं भरपूर वेळा घडलेलं आहे, भरपूर विद्यार्थ्यांबरोबर घडलेलं आहे. तर मुलांचं काय होतं, मुलं स्वतःच्या पद्धतीनं कसाही अभ्यास करायला चालू करतात आणि फायनली त्यांच्या अपयश पदरी पडतं. तर योग्य अभ्यासाची स्ट्रॅटेजी नेमकी कशी असली पाहिजे, अभ्यास कशा पद्धतीनं केल्यावर आपल्याला कमी वेळामध्ये सिलेक्शन मिळू शकतं आणि कमी वेळामध्ये आपण 90+ गुण घेऊ शकतो. तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप फायदा होणार आहे मित्रांनो. 100% भरपूर काही गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहे. अभ्यासाचं नियोजन, प्लॅनिंग सगळ्या गोष्टी क्लिअर असणार आहेत. तर व्हिडिओ वेळात वेळ काढून शेवटपर्यंत तुम्ही पहा, जर फायदा करून घ्यायचा असेल तर. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी माहिती असेल, ठीक आहे? माहिती असेल, नसेल माहिती कदाचित, म्हणून मी सांगतोय, की साधारण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, पहिल्यांदा मैदानी चाचणी असते, नंतर लेखी चाचणी असते. हे बेसिक माहिती आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरायची प्रोसेस असते. आता बघा मित्रांनो, आता फॉर्म भरायची प्रोसेस आपण भरती आपली सप्टेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. सप्टेंबरपासून ही प्रोसेस सुरू होण्याची शक्यता आहे. मग आपल्याकडे दिवस किती आहेत? साधारण 6 महिने आपल्याकडे कालावधी आहे. येस. मग आता या भरतीसाठी कोण कोण इलिजिबल असणार आहे पहिल्यांदा ते डिस्कस करू. तर बघा, जर तुमचं वय 18 ते 28 जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही इलिजिबल आहात, फॉर्म भरू शकता. जर तुमचं वय 18 ते 33 पर्यंत जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, कास्टमध्ये असाल, ठीक आहे, तर तुम्ही फॉर्म भरू शकता. 18 ते 28 ओपनसाठी आहे, प्लस 5 वर्ष कास्टसाठी आहे. कास्टमध्ये कोण कोण? जे SC असतील, SC, ST, त्याचबरोबर VJNT, NT, BCD, त्याचबरोबर तुम्ही EWS मध्ये असाल, SCBC असेल, त्याचबरोबर OBC मध्ये असाल, तर या सर्वांसाठी एज 28 प्लस 5 वर्ष वाढते. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असेल त्यासाठी 45 वर्षापर्यंत लिमिट आहे. जर कोण आसपास असेल तर त्यांना तुम्ही सांगू शकता. आणि यासाठी मित्रांनो, या पोलीस भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी तुमची 12वी पूर्ण असणं गरजेचं आहे, 12वी पास असणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही डिप्लोमा केला असेल किंवा व्होकेशनल वगैरे कोर्सेस असतात समकक्ष, तर त्याच्या रिलेटेड तुम्ही जर केले असेल 2 वर्ष जे 12वी आहेत ना, 12वी 2 वर्षासाठी असतं, म्हणजे 11वी 12वी हे 2 वर्ष तुम्ही दुसरीकडे कुठला कोर्स केला असेल गव्हर्नमेंटचा, तर तुम्ही डिप्लोमा असेल किंवा व्होकेशनल, तर तुम्ही इलिजिबल आहात पोलीस भरतीला, हे लक्षात घ्या. आणि 10वी बेसवर तुम्ही बॅट्समनचा फॉर्म भरू शकता. हे माहिती असावं म्हणून तुम्हाला सांगतोय. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक जिल्हा वाईज जागा वेगवेगळ्या निघतात आणि असं चाललेलं आहे की एकच परीक्षा सगळ्या जिल्ह्यांसाठी होणार, त्याच्या मेरिटनुसार त्या पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऍड केलं जाणार, म्हणजे त्या जिल्ह्याचं वेगळं मेरिट लागणार, असे प्रोसेस होण्याची जास्त शक्यता आहे. तर मित्रांनो, त्याबद्दलच तुम्हाला सांगतो. आणि दुसरी गोष्ट, स्टडी प्लॅन महत्वाचा आहे, मैदानी चाचणी कशी केली पाहिजे हे पण महत्वाचं आहे. तर मित्रांनो, डॉक्युमेंट ज्यांच्याकडे नसेल डॉक्युमेंट काढून घ्या. तुमच्याकडे बघा महत्वाचा आहे शाळा सोडल्याचा दाखला, त्याचबरोबर 10वी 12वीचं मार्कशीट, ठीक आहे, पासिंग सर्टिफिकेट. जर तुम्ही कास्टचा फायदा घेणार असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, नॉन क्रिमिनल पाहिजे. SC ST साठी नॉन क्रिमिनल लागत नाही. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही खेळाडू गटातून म्हणजे उतरणार असाल तर खेळाडूचं सर्टिफिकेट पण तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे. येस, हे बेसिक माहिती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला रहिवासी दाखला पाहिजे. जर तुम्ही खुल्या ह्याच्यातून, म्हणजे कोणी असो, रहिवासी दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, हे पण महत्वाचं आहे. आता मित्रांनो, जे काही बेसिक होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण मैदानी चाचणी आणि लेखी चाचणीबद्दल प्रॉपर डिस्कशन करणार आहे, की बाबा मैदानी चाचणीमध्ये आपल्याला 50 पैकी कमीत कमी 40+ गुण घ्यायचे आहेत. त्याचबरोबर लेखी चाचणीमध्ये आपल्याला 90+ गुण घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आपण बघणार आहोत. तर बघा, पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, आपला कोर्स आहे, ज्याला कोणाला जॉईन करायचं त्यांनी जॉईन करू शकता.
1 एप्रिल 2025 पासून नवीन बॅच स्टार्ट होत आहे. अधिक माहितीसाठी 8626095583 या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. अंगणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य सगळं कव्हर होणार आहे. येस, रेकॉर्डेड बॅच आहे 500 रुपयामध्ये. ज्यांना कोणाला रेकॉर्डेड बॅच पाहिजे सगळे विषयाचे जॉईन करू शकतात. चला तर मित्रांनो बघा, आपल्याला मैदानी चाचणी पहिल्यांदा बघायचं. मैदानी चाचणी. आता मैदानी चाचणीमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे इव्हेंट कुठले कुठले आहेत. 1600 मीटर आहे. 1600 मीटर. येस, त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की 100 मीटर धावणे आहे. 100 मीटर धावणे. त्याचबरोबर तुमचं गोळाफेक आहे. गोळाफेक. इव्हेंटला मार्क कसे कसे आहेत. 20 मार्क आहेत, 15 या पद्धतीनं मार्क आहेत मित्रांनो. साधारण 50 म्हणजे 1600, 100 आणि गोळाफेक 50 गुणांसाठी असणार आहेत. मग 50 गुण पैकी मित्रांनो आपल्याला मैदानी चाचणीमध्ये कमीत कमी 40 प्लस आपल्याला गुण घ्यायचे आहेत. 40 प्लस हे टार्गेट आपलं असलं पाहिजे. मी तर म्हणेन की 45च टार्गेट ठेवा तुम्ही. 45 प्लस. मग तुम्हाला काय करावं लागणार 45 प्लस गुण घेण्यासाठी मैदानी चाचणीमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का मित्रांनो. भरपूर काही गोष्टी शिकवणार आहे, सांगणार आहे. जे विद्यार्थी हा व्हिडिओ प्रॉपर शेवटपर्यंत बघणार आहेत ना, मी गॅरंटी देतो त्या विद्यार्थ्यांचं 100% सिलेक्शन असणार आहे. त्यामुळं वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघितला पाहिजे मित्रांनो. 1600 मीटर धावणे आहे. 1600 मीटर धावणेमध्ये 20 गुण आहेत मित्रांनो. आणि भरपूर मुलं हे गुण घेऊ शकतात. 20 पैकी 20 गुण घेऊ शकतात. फक्त ह्याच्यासाठी प्रॉपर प्लॅन पाहिजे. मग यासाठी काय करावं लागणार. यासाठी मित्रांनो कमीत कमी तुम्हाला काही जण काय करतील 5000 मीटरचं डेली रनिंग करतील, वर्कआउट करतील 5000 मीटर. पण त्या आठवड्याचं त्या पद्धतीने शेड्यूल लावतील. एक दिवस रनिंग असेल, एक दिवस टेकडी मारायची असेल, त्याचबरोबर एक दिवस फ्री लुझिंग पूर्ण आपल्याला बॉडी लूज करण्यासाठी असेल. तर या पद्धतीनं काय काय आणि प्रिंटा असतील. म्हणजे प्रिंटा 100च्या 4 प्रिंटा असतील, 100 मीटरच्या 4 प्रिंटा. त्याचबरोबर 200च्या काही जण 2 प्रिंटा मारत असतील. त्याचबरोबर जे काही 100 आणि 200 या प्रिंटा मारत असतील. आता ह्या प्रिंटाचा फायदा तुम्हाला एकतर 100 मीटर मध्ये पण होणार आहे. त्याचबरोबर या जे 1600 मीटर आहेत त्याच्यामध्ये पण याचा फायदा होतो. आता मोसम जेव्हा तुम्ही 1600 मीटर रनिंग कव्हर करता तेव्हा काय करायचं असते. तेव्हा सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की 1600 मीटरचं रनिंग कव्हर करत असताना सुरुवात नेहमी स्लो आपण करतो. बरोबर. प्रत्येकाचं वेगवेगळी स्ट्रॅटेजी असेल मित्रांनो. जे आम्हाला माहिती आहे त्या पद्धतीने सांगतो. पहिल्यांदा सुरुवात स्लो करतात काही जण. सुरुवात स्लो करतात आणि नंतर ना मित्रांनो शेवटी स्पीड वाढवतात. जसं जसं बाबा 1600 मीटर आहे ना 400 मीटर 500 मीटरच्या आसपास पोहोचतात तेव्हा त्यांचं स्पीड वाढतं. स्लो म्हणजे मित्रांनो 5-10 मध्ये आपल्याला कव्हर करायचं. जर 20 पैकी 20 गुण घ्यायचे असेल तर हे लक्षात ठेवा. स्लो म्हणजे तसा अर्थ घेऊ नका स्लोचा एकदम स्लो चालाय चालू कराल तुम्ही नाही. ठीक आहे. आणि नंतर ना स्पीड वाढवलं जातं. नंतर तुम्ही डायरेक्ट मित्रांनो 100 मीटरला ज्या पद्धतीने पळतात त्या पद्धतीने पळायला चालू करतात. येस. शेवटी काही जण काय करतात. काही जण 1600 मीटर मारायचं आहे ना तर सुरुवातच क्रीप घेतात, एकदम फास्ट घेतात आणि नंतर मग स्लो त्या पद्धतीने पळायला चालू करतात. म्हणजे एकदम नॉर्मल पळायला चालू करतात आणि परत मग शेवटी स्पीड वाढवतात. ह्या 2 पद्धतीनं तुम्ही स्ट्रॅटेजी वापरू शकता. टेकडी खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो आपल्या पिंजऱ्यामध्ये याच्यात ताकद खूप येणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा वर्कआउट प्रॉपर तुम्ही केला पाहिजे. आणि मित्रांनो भरपूर असे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत जे फिजिकल लावू शकत नाहीत. तर त्यांना सांगतो, ग्रामीण भागातल्या मुलांना यांना सगळ्यांना सांगतो तुम्ही वैयक्तिक तयारी प्रॉपर करू शकता किंवा तुमच्या आसपास कोणी मैदानी चाचणी घेत असेल म्हणजे खास तुम्हाला अकॅडमी लावायची गरज नाही मित्रांनो सगळ्यासाठी. आणि मी तर सांगेन की सगळ्यासाठी अकॅडमी लावत बसू नका. म्हणजे लेखी आणि मैदानी दोन्ही. बाबा लेखीमध्ये मैदानीमध्ये हा टॉपचा आहे ना बाबा ह्यो आमच्या स्टेडियमला घेतोय. एक व्यक्ती आहे तो स्टेडियमला मैदानी चाचणीची तयारी करून घेतोय. त्याच्याकडे जावा, मैदानी चाचणीची तयारी करून घ्या त्याच्याकडून. येस. किंवा तुम्ही वैयक्तिक तुम्हाला आता युट्यूबवर पण तुम्ही सर्च करू शकता किंवा 1600 मीटरचं रनिंग कसं करायचं, 100 मीटरचं कसं कव्हर करायचं असतं, गोळाफेक कसा करायचा असतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला आयडिया मिळतील. त्यामुळं तुम्ही त्या पद्धतीने जर प्रॉपर केलं तर मित्रांनो खूप म्हणजे खूप तुम्हाला मदत
होईल. आणि लक्षात घ्या, किंवा जर शक्य झालं तर स्टेडियमवर जावा. स्टेडियम किंवा तुमच्या इथं आसपास कोणी जर तुमची मैदानी चाचणीची तयारी करून घेत असेल, जावा आणि तयारी करा. आणि मित्रांनो, मी तर तुम्हाला एवढंच सांगेन, जेवढं तुम्हाला फी वाचवता येईल तेवढी फी वाचवून, जर पैसा असेल तर घालवू शकता तुम्ही, जर नसेल तर मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही डाएटवर भर द्या. कारण शरीराला जर तुमच्या त्या पद्धतीने घटक नाही मिळाले, पौष्टिक आहार जर त्या पद्धतीने नाही मिळाला, तर तुम्ही वर्कआउट करून तुमच्या शरीराची तुम्ही झीज करणार आहात. तर त्या गोष्टी जरा तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत, प्रॉपर सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला फायदा होणार आहे, अन्यथा होणार नाही. डाएट खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. त्या पद्धतीनं वर्कआउट करताय तेवढाच तुमचा आहार पण झाला पाहिजे. येस. मग प्रिंटा मारणं असेल, 200 मीटरची स्प्रिंट असेल, हे तुम्ही मारणं गरजेचं आहे. जवळ-जवळ 5000 मीटरचं रनिंग तुम्ही करणं गरजेचं आहे. काही जण 10,000 मीटर पण करतात. ठीक आहे. पण कमीत कमी 5000 तुमचं झालं पाहिजे मित्रांनो. रोज रनिंग झालं पाहिजे त्या पद्धतीनं. आणि म्हणजे नॉर्मल, ठीक आहे, नॉर्मल स्टेपिंग. येस. मग मग मित्रांनो नंतरनं 100 मीटर धावणे, 100 मीटर धावण्याला जो 15 गुण आहे, तो इथंच तुमचा कव्हर होतोय. कारण तुम्ही आठवड्यातला 1 दिवस तुम्ही देणार आहे प्रिंटाला. काही जण रोज मारतील, काही जण आठवड्यातनं एखादा वार ठेवतील, त्या दिवशी प्रिंटावर जास्त भर देतील. मग 100च्या ते 5 मारतील, 200च्या 3 मारतील किंवा 2 मारतील, या पद्धतीने. या पद्धतीने करायचं. आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्ही 1600, 100 हे करत असाल, तर मित्रांनो तुमच्या शरीराला, ठीक आहे, शरीरात मित्रांनो तुम्ही शरीराचं स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. कारण अवयवाला ताण पडलेला असतो, त्याचा परत इम्पॅक्ट तुमच्या शरीरावर पडतो. स्ट्रेचिंग केलं की लुझिंग त्याला काही जण म्हणतात, की शरीर लूज होतं. मग हे तुम्ही करायचं आहे. म्हणजे तुमचं पहिल्यांदा लक्षात ठेवा, वॉर्मअप खूप महत्वाचं आहे. वॉर्मअप नंतर ह्या गोष्टी केल्यानंतर ना, रनिंग वगैरे सगळ्या गोष्टी केल्यानंतर ना, शेवटी तुम्हाला स्ट्रेचिंग असेल किंवा लुझिंग असेल ते करणं तुम्ही गरजेचं आहे. ते जर केलं तर तुमचं शरीर लूज होणार आहे, एकदम तुम्हाला नॉर्मल वाटायला सुरू होणार आहे. लुझिंग कसं करायचं ते तुम्हाला मी पुढे सांगेनच. खास त्याच्यासाठी आपण परत व्हिडिओ घेऊन येऊच, त्याची काळजी करू नका. गोळाफेकचं पण मित्रांनो, गोळाफेकमध्ये आपल्या शोल्डरमध्ये ताकद येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी जिम लावा जर शक्य असेल तर. नसेल तर शोल्डरचा व्यायाम करा प्रॉपर. हिप्स वगैरे त्या वेगळ्या पद्धतीनं जोर असेल किंवा डंबेल्स असेल किंवा बार असेल. बार मारल्यानंतर मग शोल्डरमध्ये ताकद यायला चालू होते. आणि मग आल्यानंतर मित्रांनो गोळाफेकचं प्रॅक्टिस करा. फक्त गोळा टाकत बसू नका. मित्रांनो गोळा फक्त टाकणं म्हणजे तुमचं प्रॅक्टिस नाही. लक्षात घ्या, शोल्डरमध्ये ताकद आणणं खूप गरजेचं आहे. शोल्डरमध्ये ताकद आली की ऑटोमॅटिक तुम्ही टाकू शकता. आणि टेक्निक खूप महत्वाचा आहे. काही जणांना असा गोळा धरता येतो, काही जण असा गोळा धरतात, टेक्निकने टाकतात. तर त्या गोष्टी तुम्ही शिकून घ्या, प्रॉपर प्रॅक्टिस करा. सरावाने ह्या गोष्टी होतात. तुमच्याकडे आता 6 महिने 5 महिने जवळ आहेत. तर तुम्ही त्या पद्धतीने जर प्रॉपर तयारी केली तर तुम्ही ह्या 50 गुणांपैकी 40 प्लस तुम्ही गुण घेऊ शकता. गुणाचं डिवायडेशन तुम्ही असं पण करू शकता. 20 पैकी बाबा मला 20 गुण घ्यायचे आहेत. 20 पैकी यात जर 20 गुण घेतले, त्याचबरोबर 100 मीटरमध्ये भरपूर जणांचे मार्क कटतात. मी म्हणतो चला 100 तिथं जर तुम्ही 15 पैकी जर 12 गुण घेतले आणि गोळाफेकमध्ये पैकीच्या पैकी जर गुण घेतले, गोळाफेक मिळतात पैकीच्या पैकी गुण. आणि मी तर म्हणतो चला 100 मीटरमध्ये तुमचे गुण गेले 15च मिळाले तुम्हाला. 15 पैकी मी म्हणतो तुम्हाला 10च मिळाले आणि गोळाफेकमध्ये 15 मिळाले. 15 पैकी 15 झाले किती मित्रांनो? 45. म्हणजे 45 गुण घेणं काही अवघड माझ्या तर मते नाही. तुम्ही सहज 45 म्हणजे 40 प्लस तुम्ही गुण घेऊ शकता. जरी यातले जरी गुण तुमचे कटले किंवा 1600 मधले जरी गुण कटले, तरी तुम्ही त्या पद्धतीनं 45च्या आसपास गुण घेऊ शकता. त्यामुळे ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने तयार करा. खास मैदानी चाचणीवर पण आपण व्हिडिओ वाटलं तर घेऊन येऊ परत. सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर सांगेन. त्याचबरोबर मित्रांनो आता महत्वाचा म्हणजे हा पार्ट तुम्ही समजून घेतला असेल. महत्वाचा पार्ट आपल्याला बघायचा आहे लेखी चाचणी. कारण भरपूर मुलांचं असं होतं की मैदानी चाचणी तर काढतात, मैदानी चाचणी काढतात, पण लेखी चाचणीमध्ये गंडतात. आणि मित्रांनो लक्षात घ्या, ज्यांना मैदानी चाचणीमध्ये एकास 10 विद्यार्थी घेणार आहेत. ठीक आहे. मैदानी चाचणीमध्ये ज्यांचे गुण येतील चांगले, कट ऑफ मध्ये बसतील, समजा 1000 जागा असेल तर 10,000 विद्यार्थी तुम्हाला लेखी चाचणीसाठी घेतले जाणार आहेत. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे 1 जागा असेल तर 10 विद्यार्थी घेतले जाणार आहेत. हा, लेखी चाचणीसाठी. मग लेखी चाचणीमध्ये तुम्हाला माहिती आहे विषय कुठले कुठले आहेत बाबा? अंकगणित आहे, अंकगणित, त्याचबरोबर बुद्धिमत्ता,
मराठी आहे, परत तुम्हाला माहित आहे मराठी व्याकरण म्हणून त्याला आपण व्याकरण, त्याचबरोबर सामान्य ज्ञान आहे, सामान्य ज्ञान. मग आता अंगणित, अंगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान. साधारण मित्रांनो 25-25 प्रश्न असतात. साधारण 25-25 प्रश्न असतात. 100 प्रश्न असतात 100 गुणांसाठी. त्याचबरोबर मित्रांनो वेळ असतो तुम्हाला, वेळ 90 मिनिटं असतो. 90 मिनिटे. आता 90 मिनिटे म्हणजे मित्रांनो 1.5 तास. ठीक आहे, 1.5 तास लक्षात ठेवा. मग आता यातले अंगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञानमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवू शकतो आपण. पण आपलं टार्गेट काय ठेवायचं आपल्याला 90 प्लस. 90 प्लस मी तर म्हणे 100 प्लसच टार्गेट, 100 पैकी 100च टार्गेट ठेवा. पण सांगतो तुम्हाला 90 प्लस गुण कसे घ्यायचे. मित्रांनो गणित हा विषय असा आहे की तुम्ही गणितात 25 पैकी कमीत कमी 23 गुण तुम्ही सहज घेऊ शकता. एखादा दुसरा 2-3 प्रश्न असे असतात की ते तुम्हाला अवघड असतात, ते त्याच्या नादाला लागायचं नसतं, सोडून द्यायचं असतं. जर येत असेल तर सोडवायचं असतं किंवा ते नंतर प्रश्न ठेवायचे असतात. कसा अभ्यास करायचा ते पण सांगतो तुम्हाला, काळजी करू नका. पहिल्यांदा ह्या गोष्टी क्लिअर करतो. बघा, मग आता गणिताचं तुम्ही करताय, गणिताचं तुम्हाला 23 पैकी 23 गुण म्हणजे 25 पैकी 25 गुण घ्यायचे आहेत. तर तुम्हाला काय केलं पाहिजे मित्रांनो, महत्वाचं म्हणजे गणितासाठी तुम्ही एखादं बुक तुम्ही जवळ घ्या किंवा पुस्तकातनं करत असाल किंवा मित्रांनो काय करायचं, आपला कोर्स आहे, आपल्या कोर्समध्ये गणित बुद्धिमत्ता अतिशय चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे, रेकॉर्डेड लाईव्ह आहे. आता समजा तुम्ही बॅच जॉईन केली, मग काय करायचं, समजा गणिताची तयारी करताय, किंवा युट्यूबवर बघताय, कसंही करताय तुमच्या पद्धतीनं. तर महत्वाचं म्हणजे करायचं काय, प्रश्न समोर बघायचा, प्रश्न बघायचा, त्याचं उत्तर काढायचा प्रयत्न करायचा. प्रश्न समजा एखादा मास्तर शिकवते तुम्हाला, प्रश्न बघायचा, प्रश्नाचं उत्तर काढायचा प्रयत्न करायचा, चुकलं की चेक करायचं, बाबा माझं का चुकलं. अशा पद्धतीनं जर तुम्ही तयारी केली रफ पेजवर तर तुम्हाला जास्त फायदा होणार आहे 100%. जितकं जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. त्यासाठी आपण युट्यूबवर आपल्या लाईव्ह लेक्चर पण तुमच्यासाठी घेत असतोय, PYQ वर जॉईन करू शकता. रात्री 9 वाजता लाईव्ह लेक्चर असते. त्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. चॅट बॉक्समध्ये पण तुम्हाला, कमेंट बॉक्समध्ये पण तुम्हाला ती लिंक देतो टेलिग्रामची. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामवर तुम्हाला आपल्या लाईव्ह लेक्चरची लिंक मिळेल, मोफत लाईव्ह लेक्चरची, PYQची. त्या लेक्चरला दररोज येत चला. रात्री 9 वाजता लाईव्ह लेक्चर असतं. तर त्या माध्यमातून तुमची गणिताची तयारी, बुद्धिमत्तेची तयारी प्रॉपर होऊन जाईल. काही शंका राहणार नाही. आणि काहीच डाऊट असतील तर तुम्ही डायरेक्ट मित्रांनो, माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर मी दर्शवतो, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवर तुम्हाला हायलाइट होतोय बघा नंबर, 8626095553. तर या नंबरला काही अडचण असेल तर डिरेक्ट तुम्ही संपर्क साधू शकता. लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला वर्दी कसल्याही एनी हाऊ कंडिशन मध्ये मिळवायच्या. तर गणिताचं तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने करायचं आहे. गणिताची तयारी करत असताना मित्रांनो जास्तीत जास्त सराव असणं गरजेचं आहे. जितका जास्त तुमचा सराव असेल तेवढा तुम्हाला जास्त फायदा गणितामध्ये होणार आहे. येस, गणित झालं. बुद्धिमत्तेचं सुद्धा मित्रांनो त्याच पद्धतीनं सराव करायचा. जसा गणिताचा सांगितलाय तसा बुद्धिमत्तेचा जर सराव केला तर बुद्धिमत्तामध्ये मी म्हणतो 24 मार्क घेणं तुम्हाला काही अवघड नाही. मी तर म्हणे 25 तुम्ही मार्क घेऊ शकता. पण आपण लमसम मार्क धरतोय. 1 मार्क तुमचा असा की बाबा एखादा क्वेश्चन अवघड असेल, कट झाला. येस, त्याचबरोबर मराठी व्याकरण. आता मराठी व्याकरण विषय तुम्हाला सांगतो, कारण गणित बुद्धिमत्ता सेम आहे, त्या पद्धतीनेच तुम्हाला तयारी करायची आहे. बुद्धिमत्ताचं पण मित्रांनो आपण जे टॉपिक घेत असतोय ते टॉपिक, ते लेक्चर केल्यानंतर ना, समजा अक्षरमालावर केलं की अक्षरमालाची जास्तीत जास्त तुम्ही सराव करायचा. येस, आणि गणिताचं लक्षात ठेवा मित्रांनो, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जावा तर तुम्हाला जास्त फायदा होईल. आणि आपल्या बॅच मध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला सांगितलं जातं, काही प्रॉब्लेम राहत नाही. बेसिक पासून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार येत नसेल तर ते पण कव्हर केलं जातं. आणि बेसिक मित्रांनो तुमचा पाया भक्कम असेल तर तुम्ही सिलेक्शन मिळवू शकता. बिल्डिंग, एखादी बिल्डिंग उभी करायची आहे तर बिल्डिंग उभी करत असताना त्याच्या खाली आपण बघतो की बाबा पाया काढला जातो. ठीक आहे, बघा भिंत, बिल्डिंग उभी करतो, समजा 10 मजली बिल्डिंग उभी करायची आहे, पण तुम्ही बघायचं तिथं कमीत कमी 5-6 महिने खालीच काम चालू असते, जमिनीमध्ये जायचं काम चालू असते. तुम्ही तिथं म्हणू शकत नाही त्या इंजिनियरला, अरे काही बेडा झाला काय, किंवा मालकाला म्हणू शकत, अरे मला कुणाकडे दिलेस तू काम करायला,
हे बघ जमिनीत जायला लागले, वरती बिल्डिंग बांधायची असते, खाली नसते. तर मित्रांनो ते तुम्ही बोलणार पण नाही, कारण तुम्हाला बेसिक माहिती आहे की बाबा बिल्डिंग बांधत असताना पाया खूप मजबूत असणं खूप गरजेचं आहे, तर ती बिल्डिंग टिकते. त्याच पद्धतीनं जर तुम्हाला गणित असेल, कुठल्याही विषयात परफेक्ट व्हायचं असेल, तर पाया मजबूत असणं गरजेचं आहे. बेसिक तुमचं गणित परफेक्ट असणं गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीने आपण आपल्या बॅचमध्ये शिकवत असतो. ज्याला कोणाला जॉईन करायचं ते जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी नंबर स्क्रीनवर आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. महत्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला गणित बुद्धिमत्ता तर क्लिअर झालं, तयारी कशी करायची आहे समजलं. क्वेश्चन आला, ट्राय करायचं आणि मग क्वेश्चनचं आन्सर चेक करायचं. अशा पद्धतीनं प्रॅक्टिस करायचं, नाही डायरेक्ट प्रश्न बघतोय, उत्तर बघतोय, पुढे जातोय, याचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही सराव केला तर तुम्हाला त्याचा आउटपुट मिळणार आहे, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर मराठी व्याकरणमध्ये 25 पैकी मी म्हणतो चला 25 पैकी तुम्ही साधारण 23 किंवा मी म्हणतो चल 22च गुण तुम्हाला मिळाले, 22च गुण मिळाले, मिळवू शकता, काही अवघड नाही. 3 प्रश्न चला अशा अवघड होते बाबा सोडून दिले. येस, मराठी व्याकरणचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे तुम्ही वाचताय ना त्याच्या अगोदर प्रश्नपत्रिकामध्ये त्या टॉपिकवर आलेले, समजा समास करताय तर समासावर आलेले प्रश्न बघा की बाबा प्रश्न कसे विचारले जात आहेत, दर्जा काय प्रश्नाचा. मग ते बघितल्यानंतर ना मग तुम्ही तो धडा वाचताना, समास धडा वाचताना मग तुम्हाला समजेल कुठल्या पॉइंट वरून तो त्याचं उत्तर येत आहे. मार्केटमध्ये कुठलेही पुस्तक घेतलं तरी चांगलंच आहे, पण तुम्हाला मी काही बुक लिस्ट तुम्हाला देणार आहे. तर त्या बुक लिस्टसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे किंवा 8626095583 नंबर आहे ना, 8626095583, त्या नंबरवर बुक लिस्ट, पोलीस भरती बुक लिस्ट असा मेसेज करा. तुम्हाला बुक लिस्ट दिली जाईल, ते बुक्स घ्या, 100% फायदा होऊन जाईल. मग समजा एखादा धडा वाचताय, धडा वाचण्याच्या अगोदर प्रश्न बघा, प्रश्न बघितल्यानंतर धडा वाचा. येस, आणि बघा धडा वाचून झाल्यानंतर ना तुम्ही परत प्रश्न बघा. मित्रांनो यामुळे तुमचा तो धडा कंप्लीट झाला असेल आणि चुकीच्या पद्धतीने तुमचा अभ्यास होणार नाही. कारण काही जण वाचतात आणि विषय कट करून टाकतात, नेमकं काय वाचतात त्यालाच समजत नाही. तर असं आपल्याला करून चालणार नाही, प्रॉपर वेनं जावं लागणार तर आपलं सिलेक्शन होणार आहे. जे काही वाचतोय ते फिट झालं पाहिजे. नोट्स त्यातले महत्वाचे हॉट पॉइंट असतील ते तुम्ही नोट डाऊन करून घेतले पाहिजेत. लेक्चर जर तुम्ही करत असाल तर लेक्चर केल्यानंतर पहिल्यांदा लेक्चर निवांत बघायचं, फक्त पहिला राऊंड असा बघून घ्यायचा लेक्चर. धडा पण वाचताना नोट्स काढायचे नाही, धडा पण वाचून घ्यायचा. लेक्चर बघताना प्रश्न वाचून घ्यायचे, मग लेक्चर बघायला चालू करायचं. मग लेक्चर बघताना तुम्हाला समजेल की हा इथला असा प्रश्न येऊ शकतो, असा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, मग ते तुमचं कव्हर होऊन जाईल धडा. परत प्रश्न ट्राय करायचं, म्हणजे प्रश्न धडा परत प्रश्न, ही स्ट्रॅटेजी वापरायची, तर तुम्हाला जास्तीत जास्त मित्रांनो फायदा होणार आहे. मग तुम्ही मार्क घेऊ शकता 22. अजून भरपूर काही सांगणार आहे पुढे, त्या स्ट्रॅटेजी तुम्हाला महत्वाचं असणं गरजेचं आहे. नाहीतर अर्धवट ज्ञान खूप घातक असतं. तुम्ही आता म्हणाल की नाही मला असं सगळं समजले, मला व्हिडिओ काही बघायची गरज नाही संपूर्ण. अर्धवट ज्ञान खूप घातक असतं. शेवटपर्यंत वेळात वेळ काढला पाहिजे जर सिलेक्शन पाहिजे असेल तर. अभि नाही तो कभी नाही. सामान्य ज्ञान, सामान्यांचे मित्रांनो 25 प्रश्न, आता 25 प्रश्न आहेत. या 25 प्रश्नापैकी सामान्यांमध्ये मी म्हणतो चला तुम्हाला 22च पडले. येस, 22च पडले. मग मित्रांनो 22च पडले, 3 मार्क तुमचे असेच कट झाले. तुम्हाला अंदाज नाही आला की नेमका प्रश्न ते कसे आहेत काय ते समजलं नाही. तर मित्रांनो ते सांगतो तुम्हाला, त्याच्यापूर्वी सांगतो तुम्हाला प्रश्नपत्रिकाचा अभ्यास कसा करायचा आहे, प्रश्नपत्रिकाचा सराव कसा करायचा आहे, सगळ्या गोष्टी पुढे सांगणार आहे. पुढचा पॉइंट खूप महत्वाचा आहे पुढे. सामान्यांचं बघा 22 प्रश्न म्हणजे बघा मराठी व्याकरण झालं आणि सामान्यांचं 25 पैकी 22 मार्क तुम्ही गुण घेतले, 22 गुण. कसे घ्यायचे 22 गुण? सामान्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे, सामान्यांमध्ये महत्वाचं काय आहे, सामान्य ज्ञानमध्ये बघा महत्वाचं आहे सामान्य ज्ञान, त्यालाच आपण म्हणतो जीके, त्यालाच आपण जीके म्हणत असतो. मग या जीके मध्ये तुम्हाला माहिती आहे की बाबा इतिहास आहे, इतिहास महाराष्ट्र आणि भारत लक्षात ठेवा, महाराष्ट्र अँड भारत हे लक्षात ठेवा. परत भूगोल, महाराष्ट्र आणि भारत. त्याचबरोबर राज्यशास्त्र
राज्यशास्त्र काय भारताचंच असते, भारतीय राज्यघटना, ठीक आहे, राज्यशास्त्र म्हणा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान आणि अर्थशास्त्राचा काही भाग. आणि चालू घडामोडी. हे घटक महत्वाचे आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. येस. आता ह्याची तयारी कशी करायची आहे? इतिहास महाराष्ट्राचा, भूगोल महाराष्ट्राचा इतिहास वाचायचा आहे, भारताचा इतिहास वाचायचा आहे, भूगोल महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल महाराष्ट्राचा, भूगोल भारताचा, भूगोल प्रॉपर तयारी करायची. आता ते बॅचमध्ये मित्रांनो तुम्हाला भूगोलाचे काही कन्सेप्ट कळत नाही, पृथ्वी, अक्षवृत्त कुठं, रेखावृत्त कुठं, काय कुठं हे समजत नाही. तर त्यासाठी आपल्या बॅचमध्ये जॉईन झाला तर मित्रांनो तुम्हाला त्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होतील. काहीच राहणार नाही. भूगोलाच्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होतील. इतिहासाचं पण टेक्निक सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. कारण किती पण वाचलं तरी लक्षात राहत नसते मित्रांनो, लक्षात ठेवा. काहींना समजत पण असतं. राज्यशास्त्र तुमचं कव्हर होईल, विज्ञान, अर्थशास्त्र काही भाग कव्हर होईल, चालू घडामोडी तुम्हाला मिळेल. सगळ्या गोष्टीची प्रॉपर तयारी तुमची बॅचमध्ये होऊन जाईल. आता मित्रांनो लक्षात ठेवा, समजा तुम्ही धडा वाचताय, पुस्तकामध्ये वाचताय, तर कसा वाचायचा त्याचं कारण सांगतो. इतिहास, इतिहासामध्ये 1857 असेल, ठीक आहे, बंगालची फाळणी असेल, त्याचं वाचता तुम्ही. तर मित्रांनो पहिल्यांदा तो पॉइंट वाचून घ्यायचा. ते वाचण्या अगोदर त्याच्यावर प्रश्न आलेले बघायचे. तसे पुस्तक आहेत, तुम्हाला मी लिंक देईन तसे. त्या धड्यावर आलेले प्रश्न बघायचे. मग प्रश्न कसे विचारले गेलेत किंवा इतिहासाचे लमसम प्रश्न बघायचे आणि मग तो धडा वाचायचा. मग धडा वाचून तो परत ते प्रश्न सॉल्व्ह करायला घ्यायचे. इतिहासात सुटतोय का बघायचं तसे प्रश्न त्या टॉपिकच्या रिलेटेड. जर त्या पद्धतीने सेम मराठीचं करता येणार तसंच याचं करायचं, काहीच अडचण येणार नाही. मग तुमचं इतिहास पण त्या पद्धतीने कव्हर होईल, भूगोलाचं पण तसंच. आधी प्रश्न, नंतर भूगोलाचा धडा, नंतर प्रश्न. सराव या पद्धतीने ठेवा. राज्यशास्त्र, विज्ञान, अर्थशास्त्र, चालू घडामोडीचं पण द्या. आता महत्वाचं म्हणजे चालू घडामोडीचं मित्रांनो काय करायचंय तुम्हाला सांगतो, की समजा सप्टेंबरमध्ये भरती होणार आहे, सप्टेंबरमध्ये भरती होणार आहे. तर सप्टेंबरच्या अगोदर 1 वर्ष म्हणजे 2024चं सगळं जानेवारी काय करायचं माहितीये का, उलट जावं, उलट एकदम 1 जानेवारी 2024 पासून करू नका. समजा काय करा माहितीये, मी तर तुम्हाला सांगेन जानेवारी 2025 पासून पुढे जावं. पेपर जवळ आला की मग ते जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत नंतर बघा. सध्या काय करा, जानेवारी 2025 पासून तुम्ही चालू घडामोडी एक महिन्याचं कव्हर करत चला. मार्केटमध्ये पुस्तक येतं, ते पुस्तक चालू घडामोडीची त्याची पण लिंक तुम्हाला देईन. ते पुस्तकं पण तुम्हाला सांगेन, लिस्टमध्ये सगळ्या गोष्टी मिळून जातील. तर त्या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीनं तुम्हाला विचारलेला आहे, म्हणजे दिलेला आहे, खेळ दिलेला आहे, त्याचबरोबर जे आपण म्हणतो की निधन, काही व्यक्तींचं निधन असेल, काही महत्वाचे सण असतील, काही महत्वाचे वार वगैरे, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या खेळ असेल, पुरस्कार असेल, सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती त्या चालू घडामोडी मिळेल. ते वाचायला चालू करायचे प्रॉपर, म्हणजे चालू घडामोडीचा घटक कव्हर होईल. पण त्याच्या पण अगोदर, चालू घडामोडीच्या पण अगोदर हे जे पॉइंट आहेत ना, एवढे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान, अर्थशास्त्र हे तुमचं प्रॉपर कव्हर असणं गरजेचं आहे. जसा तुम्हाला भूगोल आणि इतिहासाचा अभ्यास करायला सांगितलं तसा सेम बाकीच्या विषयासाठी अभ्यास करायचा प्रश्नपत्रिकांसाठी. आता हे झालं सामान्यांचं. येस, हे झालं सामान्यांचं. आता हे झालं सामान्यांचं, म्हणजे सामान्यांमध्ये 22. आता म्हणजे टोटल मार्क किती झाले पहिल्यांदा हे पण काढू आणि नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. बघा गुण किती झाले बघा, 2 आणि 2 4, 4 आणि 4 8, 8 आणि 3, 8 आणि 3 किती मित्रांनो 11. अच्छा 1 आलं म्हणजे बेचोक 8, 8 आणि 1 9, म्हणजे 91 कडे जाताय तुम्ही. म्हणजे 90 प्लसचे जे आपलं टार्गेट आहे, म्हणजे पोहोचताय तुम्ही. साधारण लमसम धरलं तरी 91 पर्यंत जाताय तुम्ही गुण. 2 4 आणि 4 8, 8 आणि 3 11, 1 आला, हाच्या 1 आलं, 4 बेचोक 8, 8 आणि 1 9, 91 हे गुण घेऊ शकता. आता हे गुण घेण्यासाठी फक्त जेवढं सांगितलं तेवढं महत्वाचं आहे का, नाही. तर त्याच्या पण पुढे महत्वाचं काय ते सांगतो तुम्हाला. त्याच्या पुढे महत्वाचं आहे मित्रांनो प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव. प्रश्नपत्रिका सुरुवात सांगतो तुम्हाला. समजा तुम्ही अभ्यासाला स्टार्ट करताय, मी ज्या पद्धतीने तुम्हाला ते सांगितलेलं आहे अभ्यासाचं नियोजन, त्याच्या पूर्वी प्रश्नपत्रिका बघा. प्रश्नपत्रिका
कमीत कमी 2 प्रिव्हियस इयरच्या प्रश्नपत्रिका, कमीत कमी 10 प्रश्नपत्रिका चाळा. 10 प्रश्नपत्रिका चाळल्यानंतरची पुढची स्टेप तुमची कुठली असणार आहे? पुढची स्टेप अभ्यास. कसा करायचा तुम्हाला सांगितलं, अभ्यासाचं अगोदर सांगितलेला आहे. अभ्यास म्हणजे मी जे सांगितलेलं तुम्हाला हे सगळ्या गोष्टी या पद्धतीनं करायचं प्रश्नपत्रिका चाळून झाल्यावर. सिलेबस तर तुम्हाला समजलाय. मग अभ्यासक्रम झाल्यानंतर ना मित्रांनो, त्याच्यानंतर ना ते कव्हर झाल्यानंतर ना सराव. सराव. आता या सराव मध्ये काय येतं, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणे. जितक्या जास्त तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवता येईल तेवढ्या प्रश्नपत्रिका सोडवणे. टाइम लावून सोडवायचं. आणि मी मित्रांनो एवढंच सांगेन की जे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवतील त्याच विद्यार्थ्याचं 100% डेफिनेटली सिलेक्शन असणार आहे. सराव खूप महत्वाचा असतो सिलेक्शन मिळवायसाठी, एवढं डोक्यामध्ये ठेवा. मग काय करायचं बघा, आता 100 मार्काची तुम्ही प्रश्नपत्रिका घेतली, 100 प्रश्नाची म्हणजे संपूर्ण प्रश्नपत्रिका घेतली. प्रश्नपत्रिका संपूर्ण बरं का 100 मार्काची. मग ही प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवली. सोडवल्यानंतर ना तुम्हाला सोडवल्यानंतर तुम्हाला टायमिंग लावून सोडवायचं बरं का. आता टायमिंग म्हणजे 90 मिनिटाचं आहे ना, मी तर म्हणेन 75 मिनिटांचंच टायमिंग लावायचं. 15 मिनिटं राखीव सोडायचे. 75 मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका सोडवायचं काम चालू करायचं. डेली काटेकोरपणे. डेली शक्य नसेल डेली नका करू. 3 दिवसाला सध्या सराव चालू करा. 3-4 दिवसात एकदा, 3-4 दिवसात एकदा असा सराव चालू करा. पण अभ्यास तुमचा बऱ्यापैकी झाला असेल तर. सराव चालू केल्यानंतर मित्रांनो प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायला चालू केली. 100 पैकी मी म्हणतो तुम्ही 80 प्रश्न सोडवले. 80 प्रश्न सोडवले. 20 प्रश्न तुमचे राहून गेले सोडवायचे, टाइम पुरला नाही. मग 80 प्रश्नामधले तुमचे 70 प्रश्न बरोबर आले. 10 प्रश्न चुकले. येस, 10 प्रश्न चुकले. मी तर म्हणतो चला 10 प्रश्न चुकले. मग 10 प्रश्न जे चुकलेले आहेत ते आणि हे 20 प्रश्न राहिलेले, ते 20 आणि 10 सोडवायचे परत. चेक करायचं बाबा का 10 प्रश्न का चुकले माझे आणि कुठं चुकले ते चेक करायचं. येस, आणि त्या 20 प्रश्नामध्ये पण चेक करायचं कुठं चुकलं. म्हणजे समजा तुम्हाला मी म्हणतो की असं चला लमसम 30 पैकी 30 प्रश्न तुमचे चुकलेले आहेत. 30 पैकी 30 प्रश्न चुकले. ठीक आहे, 70 प्रश्न तुमचे बरोबर आले. 30 प्रश्न चुकले. तर 30 प्रश्नामध्ये मित्रांनो की समजा मी म्हणतो की चला मराठीचे तुमचे 5 चुकलेले आहेत. गणिताचे 10 चुकले, बुद्धिमत्तेचे 5 चुकले आणि सामान्यांचे मी म्हणतो 10 चुकले. असे तुमचे चुकलेले आहेत गुण. तर मित्रांनो गणिताचे समजा तुमचे 5 चुकलेले आहेत. तर गणिताचे 5 का चुकले तर ते तुम्ही प्रॉपर बघितलं पाहिजे. गणिताचं समजा शेकडेवारीचं माझं चुकलेलं आहे, माझा सरळ व्याज चुकला, माझा लसावी मसावी चुकला, माझा काळकाम वेग चुकला. तर हे टॉपिक वरचे प्रश्न चुकले. मग ट्राय करायचं ते प्रश्न सॉल्व्ह करता येतात का परत. नसेल येत तर ते टॉपिकवर जायचं. त्या टॉपिकवर लेक्चर बघितलं असेल लेक्चरमध्ये जावा किंवा नोट्स तुम्हाला दिले नोट्समध्ये जावा. नोट्स मधून ते उत्तर काढता येते का बघा, चेक कर, क्रॉस चेक करून. नसेल तर त्या लेक्चरमध्ये जाऊन त्या पद्धतीचा प्रश्न सॉल्व्ह करता येतो का बघा. अशा पद्धतीने मित्रांनो जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला गणिताची भीती राहणार नाही. तो प्रश्न बऱ्यापैकी जर समजला नसेल तुम्हाला तर डायरेक्ट तो धडाच पूर्ण वाचा. धडाच प्रश्न म्हणजे प्रश्नपत्रिका म्हणजे सॉरी तो शेकडेवारी असेल, सरळ व्याज असेल, काळकाम वेग, तो धडाच पूर्ण कंप्लीट करून घ्या. परत सगळे प्रश्न सोडवा. आता मला सांगा जेव्हा परत तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवणार आहे म्हणजे याच पद्धतीनं समजा मराठीचं चुकला असेल, मराठीचा समास चुकला असेल, समास वाचून घ्या. प्रयोग चुकला असेल, प्रयोग वाचून घ्या. जीके मधला समजा मी म्हणतो तुम्हाला जीके मधला बंगालची फाळणी चुकली असेल तर बंगालच्या फाळणीवरचं सगळं वाचून घ्या. का चुकली, काय बंगालच्या फाळणीमध्ये झालेलं आहे. भूगोलामधला प्रश्न चुकला असेल पृथ्वी सूर्यमालेबद्दल मध्ये की बाबा पृथ्वीचं स्थान कितवं आहे, तिसरं आहे, दुसरं आहे, पहिला आहे, कितवं आहे, पहिलं स्थान कुठलं आहे, चुकला असेल. सगळं स्थान बघा ना, किती ग्रह आहेत, 8. सूर्याच्या राऊंड फिरतात. पृथ्वी 24 तासात स्वतःभोवती फिरते. 365 दिवसात ते 365 प्लस 6 तासात सूर्याभोवती फिरते. हे सगळं वाचून घ्या किंवा व्हिडिओमध्ये ते ऐकून घ्या. असा सराव करत चला. म्हणजे बघा मित्रांनो समजा तुम्ही पहिली प्रश्नपत्रिका सोडवली, तुम्हाला समजलं की माझे एवढे एवढे प्रश्न चुकले. म्हणजे मी म्हणतो चला 100 प्रश्न सोडवले, 100 पैकी तुमचे 30 चुकले, 70 बरोबर आले. तर 30 प्रश्न चुकले. त्यात 30 प्रश्नाचा तुम्ही सराव केला. परत त्या 30 प्रश्न परत दुसऱ्या वेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवणार आहे.
प्रश्नपत्रिका पुन्हा सोडवणार आहे तेव्हा ते प्रश्न चुकणार आहेत का रे? अजिबात चुकणार नाहीत. पण तरी पण त्यातला एखादा दुसरा टॉपिकचा प्रश्न चुकलाच तर परत त्याचा सराव, म्हणजे असं सराव प्रश्नपत्रिका सोडवले, परत सराव प्रश्नपत्रिका सोडवले, परत तो धडा केला. असं मित्रांनो करत 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 सगळे धडे तुमचे परफेक्ट होतील. सगळे, काहीच राहणार नाही. आणि मित्रांनो मी तर सांगेन 100 पैकी 100 तुम्ही गुण घ्याल. फक्त जे सांगतोय त्या पद्धतीनं करायचं. येस. आणि परत मित्रांनो जरी तुम्हाला मी आता सांगितलं तरी नाही समजलं तर डायरेक्ट तुम्ही 8626095583 या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. जे काही डाऊट असतील ते व्हॉट्सअपवर विचारा किंवा डायरेक्ट कॉल करा. आणि महत्वाचं म्हणजे हे या पद्धतीनं सराव झाल्यानंतर ना प्रश्नपत्रिकांचा सगळ्यात महत्वाचा असतो की स्वतःवरचा विश्वास. जर तुमच्या स्वतःवरचा विश्वास जर डळमळीत झाला तर तुम्ही सिलेक्शन मिळवू शकत नाही. थोर सायंटिस्ट वगैरे त्यांच्या डोक्यात ठेवायचे मित्रांनो की बाबा थॉमस अल्वा एडिसन असेल, थॉमस अल्वा एडिसन ज्यांना शाळेतून हाकलून दिलेलं होतं, म्हणजे काढून टाकलेलं होतं. हे तुम्हाला माहिती आहे की बाबा सांगितलं होतं की हा व्यक्ती म्हणजे एवढे कॅपॅसिटी नाही, हुशार नाही, गंड आहे, बुद्ध्यांक कमी आहे. तो व्यक्ती बलाचा शोध लावू शकतो. जवळजवळ त्याचे 10,000 प्रयोग करून तो कितीतरी त्याच्या नावाचे पेटंट तो निर्माण करू शकतो. तर मित्रांनो हे साध्य कसं होतं? स्वतःवरचा दृढ विश्वास. त्याचबरोबर एकलव्य असेल, एकलव्याची पण स्टोरी तुम्हाला माहिती आहे की एकलव्यांना द्रोणाचार्यांनी शिष्य करण्यास नकार दिला होता. तरी पण त्यांनी जिद्द चिकाटी असल्यामुळं त्यांनी द्रोणाचार्यांची मूर्ती स्टॅच्यू बनवला जंगलामध्ये आणि त्या स्टॅच्यूला गुरु मानून काम चालू केलं, प्रॅक्टिस चालू केलं. मग या पद्धतीने त्यांनी स्वतःमध्ये बदल केला आणि सर्वश्रेष्ठ धनुर्धारी झाले. ही स्टोरी तुम्हाला माहिती आहे की सर्वश्रेष्ठ धनुर्धारी झाले. परत त्यांचा अंगठा काढून परत हे अर्जुनाला समजतं. अर्जुन मग द्रोणाचार्यांना घेऊन जंगलात जातात आणि मग द्रोणाचार्य त्यांना म्हणतात की माझी गुरु दक्षिणा दे, तू माझ्याकडून शिकलास, तू मला गुरु मानतोयस ना, मग मला गुरु दक्षिणा दे, मला गुरु दक्षिणामध्ये तुझा अंगठा दे उजव्या हाताचा. उजव्या हाताचा अंगठा काढून कुठल्याही क्षणाचा विचार न करता अंगठा डायरेक्ट काढून दिला. विचार करा, आपल्यासारखाच दिला असतं काय म्हटलं असतं, मी अंगठा का काढून देऊ, मला माहिती आहे मी परत मान धरू शकत नाही जर अंगठा काढून दिला तर. म्हणजे माझ्या स्वतःवर माझा विश्वास नसल्यासारखं झालं ना. पण त्याला माहिती होतं, त्याला एकलव्यांना माहिती होतं की माझ्यामध्ये अफाट शक्ती आहे. जरी मी अंगठा काढून दिला तरी मी प्रॅक्टिस डाव्या हाताने करीन पण मी सक्सेस मिळवेन, परत सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनेन. मित्रांनो विचार करा, अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनवायचं होतं पण एकलव्य स्वतःच प्रॅक्टिस करून द्रोणाचार्यांची विद्या चोरून बघून हळू चोरून ठीक आहे सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनतात. उजवा अंगठा देतात, परत डाव्या हाताने प्रॅक्टिस करतात आणि परत सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनतात. हे कसं, हे अचीव कसं केलं? स्वतःवरचा असलेला विश्वास. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल की नाही मी अचीव करणारच, मला हे मिळवायचं आहे ना, मी हे मिळवणारच, जर तुमच्यावर स्वतःचा दृढ विश्वास असेल तर तुम्हाला कोणतीच गोष्ट अशक्य होणार नाही, वाटणार नाही. तुम्ही ते मिळवू शकता, सहज मिळवू शकता जर तुमच्यावर विश्वास असेल तर, अन्यथा तुम्ही मिळवू शकत नाही. विश्वास ठेवा मित्रांनो. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकामध्ये असं सांगितलेलं आहे, जर तुम्ही म्हणजे आपला सबकॉन्शियस माइंड मध्ये सतत एक गोष्ट टाकली, आपल्या दोन मन आहेत, सबकॉन्शियस माइंड आहे आणि कॉन्शियस माइंड आहे. कॉन्शियस म्हणजे मी हात उचलला, हा कॉन्शियस झाला, पण मी श्वास घेतोय, मी तुमच्यावर बोलतोय, माझं लक्ष पूर्ण तुमच्याकडे आहे, पण माझा श्वास चालू आहे, माझं हृदय चालू आहे, हे सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. सायकल शिकताना बघा, सायकल शिकताना पूर्ण काळजीपूर्वक सायकल शिकायला लागत होती तुम्हाला, पडेन का काय करेन, सुरुवातीला पडत होता, प्रॅक्टिस करत होता, पण एकदा सराव झाला की तुम्हाला माहिती आहे सायकल चालवता तुम्ही मित्रावर बोलत तुम्ही सायकल चालवता, असं जाता, गाडी चालवता. एकदा तुमचा तो सराव झाला म्हणजे तुम्ही कॉन्शियस माइंड मधून तो सराव तुम्ही सबकॉन्शियस माइंड मध्ये टाकला. सेम त्याच पद्धतीनं आता सध्या तुम्ही जी तयारी करताय, जो प्रॅक्टिस करताय, सारखं तुम्ही माइंडला सांगताय माझं सिलेक्शन झालंय, मी अंगावर वर्दी चढले, हे झाले, तसं तुम्ही संदेश पाठवताय सारखा. सबकॉन्शियस माइंड म्हणतो येस तू ह्यासाठी लायकीचा आहेस आणि तुला हे मिळणारच, जर तुम्ही सतत पॉझिटिव्ह विचार करत असाल तर. कधीच मित्रांनो भविष्याचा विचार करा, मी पोलीस असणार आहे,
माझ्या अंगावर वर्दी चढणार आहे असा अजिबात विचार करायचा नाही. सध्या माझ्या आयुष्यामध्ये मी पोलीसच आहे, भले अंगावर फक्त वर्दी चढायची बाकी आहे, पण मी पोलीसच आहे. त्या आविर्भावात, त्या जोशमध्ये राहावा. जोशमध्ये राहावा याचा अर्थ असा नाही की तुम्ही पोलीस असल्यासारखं आविर्भाव आणून, ठीक आहे, फेक पोलीस बनून एखाद्याला चोप मारायला चालू कराल, रस्त्यावर पदळायला चालू कराल, हे नाही. नाहीतर तुम्ही अंगावर फेक वर्दी बनवाल आणि भुरट्या पोलीस बनून तुम्ही रस्त्यावर फिराल, ते योग्य नाही. तुमच्या मनातून तुम्ही पोलीस आहे असं फील करायचं आहे, तो सराव करायचा आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त म्हणणार मैं पोलीस बन गया हो, मैं अब पोलीस हो, मैं अब पोलीस हो, आणि फक्त त्याच आविर्भावात राहिला तर काय उपयोग नाही. तुम्हाला त्या पद्धतीनं अभ्यास पण करावा लागणार आहे. ऍक्च्युली त्या गोष्टी का करणं गरजेचं असते, फील का करणं गरजेचं असते, की तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रती प्रेम राहतं आणि तुम्ही त्या पद्धतीनं काम करायला चालू करता, अभ्यास करायला चालू करता, मैदानी चाचणी तयारी करायला चालू करता. या पद्धतीनं जर तुम्ही सराव केला, मॅनिफेस्टेशन ह्या क्रिया म्हणतो आपण त्याला, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे मला या गोष्टी मिळाल्या पाहिजे, अचीव, मी पोलीस झालोय असं फील केलं तर मित्रांनो त्या गोष्टी अचीव होतात. सिलेक्शन सहजासहजी येत नाही. लक म्हणतो ना, की लक हा पार्ट आहे मित्रांनो. यस, जर तुम्ही या पद्धतीनं फील करत असाल रोज, डेली, ठीक आहे, मॅनिफेस्टेशन जी क्रिया आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची, ती जर क्रिया तुम्ही करत असाल, सकाळी 3 वेळा जर वाक्य लिहित असाल, मी पोलीस झालोय, मला खूप आनंद होतोय, मला सर्व्हिस करताना भारी वाटतंय, हे वाक्य जर तुम्ही लिहायला चालू केले सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा, संध्याकाळी 9 वेळा, म्हणजे रात्री 9 वेळा झोपण्याच्या पूर्वी, सकाळी उठल्या उठल्या परत मित्रांनो दुपारी आणि संध्याकाळी, हे जर जे आता वाक्य सांगितले प्रेझेंट मधले लिहायचे, ना फ्युचर मधले ना पास्ट मधले, प्रेझेंट मध्ये तुम्ही असलेले स्वतःला फील करून ते लिहायचे आहेत. जर तुम्ही हे लिहित असाल आणि हे जर 21 दिवस जर तुम्ही लिहिलं तर मित्रांनो 100% तुम्हाला सिलेक्शन मिळणार. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या आतून फील झालं पाहिजे मित्रांनो, धन्यवाद मानाय तुम्ही शिकला पाहिजे. म्हणजे धन्यवाद प्रत्येक ठिकाणी तुम्ही समजा जेवण करताय, जेवताय, त्या जेवणाचं धन्यवाद मानलं पाहिजे. मनापासून धन्यवाद, तुमच्यामुळे म्हणजे तू माझ्या पोटामध्ये जातोयस, त्याच्यावर मला शक्ती येते, हे येते. मित्रांनो त्यामुळे ती त्याच्यात ऊर्जा निर्माण होते, ऊर्जा. तुम्हाला एखादा गुरु तुम्हाला शिकवत असेल त्याच्याबद्दल तुम्ही त्याच्याप्रती धन्यवाद म्हणलं पाहिजे. त्या गुरुकडून पण इनडायरेक्ट तुम्हाला ज्ञान मिळायला चालू होतं. तुम्ही बघा रस्त्यावर एखाद्याने तुम्हाला मदत केली, एसटी वाला असेल, एसटी कंडक्टर असेल, त्याच्याकडनं तिकीट घेतलं, भले तुम्ही पैसे दिले, पण त्याला जर तुम्ही धन्यवाद म्हणलं की तुम्हाला एनर्जी किती निर्माण होते बघा शरीरामध्ये. मित्रांनो हा जो पार्ट आहे ना 3, 6, 9 लिहायचा, हा धन्यवादचा पार्ट आहे, थँक्यू म्हणण्याचा, आभार मानण्याचा पार्ट आहे. वाक्य लिहिल्यानंतर प्रत्येक वाक्यामध्ये धन्यवाद गॉड, मला तू अंगावर वर्दी मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद, मनापासून धन्यवाद. या सृष्टी मित्रांनो नैसर्गिक शक्ती आहे, दैवी शक्ती म्हणजे नैसर्गिक शक्ती आहे. आपल्या ह्या सृष्टीमध्ये मित्रांनो जे आपले वाक्य तोंडातून बाहेर पडत असतात तेच फिरून येत असतात. कधी कधी तुम्ही म्हणताय मी जे बोललो तेच घडलं, त्याच्या पाठीमागचं कारण आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, लॉ ऑफ अट्रॅक्शन. जसं बोलतो तसं होतं. एखाद्याला आपण काळा लावायला गेलो की आपला हात पहिला काळा होतो, हे लक्षात ठेवा. एखाद्याला आपण शिवी दिली ती आपल्याला रिटर्न मिळते. बघा तुम्ही एखाद्याला कार आहे म्हणलंच ना तर आर आहे म्हणलं की तो कार आहे म्हणतो, माहिती आहे तुम्हाला. जर तुम्ही त्याला प्रेमाने बोला अहो तर म्हणतो का हो. रिप्लाय त्या पद्धतीनंच तुम्हाला मिळत असते. सांगतोय ते खूप महत्वाचं आहे. जो याचा प्रॉपर विचार करेल 100% मित्रांनो त्याला फायदा होईल. हा विश्वास मी देतोय तुम्हाला, तो डोक्यामध्ये ठेवा. या जे काही सांगितलंय त्याच्यावर दुर्लक्ष करू नका. 100% मित्रांनो तुमचं सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही. पॉझिटिव्ह राहायचं सतत. आणि मी तर म्हणेन की तुमच्या डीपीला असेल किंवा गुपितमध्ये एखादा तुम्ही झोपता त्या ठिकाणी भिंतीला तुमची नजर पडेल, सकाळी दुपारी संध्याकाळी लिहून ठेवा महाराष्ट्र पोलीस, तुमचं नाव असेल. मी म्हणतो योगेश महादेव कुंभार असं एखादं नाव असेल तर तुम्ही लिहून ठेवा. काय नाव लिहायचं? महाराष्ट्र पोलीस.
महाराष्ट्र पोलीस 2025 हे वाक्य सतत तुमच्या नजरेस पडलं पाहिजे. पाटी तयार करा या पद्धतीची. समजा असं नाव असेल प्रदीप सिरसट, प्रदीप सिरसट नाव लिहा आणि खाली लिहा महाराष्ट्र पोलीस आणि सारखं त्या वाक्याकडे तुमचं स्टेटमेंटकडे लक्ष जाऊन द्या. 100% मित्रांनो आउटपुट मिळतं. मला विश्वास आहे मिळणार तुम्हाला, कारण मी स्वतः बघितलेलं आहे. आमचे काही कार्यकर्ते होते, जेव्हा आम्ही UPSC करत होतो तेव्हा ते सरळ सेवेची तयारी करत होती, तलाठीचा अभ्यास करत होती. तलाठीचा एक जण होता कार्यकर्ता, मी त्याच्या रूम मध्ये गेलो, त्यानं वाक्य त्याचं नाव लिहिलं होतं. नाव मला आता आठवण झाले त्या व्यक्तीचं. त्याने लिहिलं होतं तलाठी 2013 लिहिलं, 2013 का 12 मध्ये तो झालेला होता. तर त्यानं ते वाक्य लिहिलं होतं. तो मित्रांनो आम्ही ते बघून हसलो. पुढच्या 2 महिन्यानंतर आम्हाला कळालं की तो तलाठी झाला. परत त्याच्या रूम मध्ये आम्ही गेल्यानंतर ना त्यानं दुसरी पाटी तयार केली, सांख्यिकी विस्तार अधिकारी काहीतरी लिहिलं होतं आणि त्याची पाटी तयार केली होती. तो मित्रांनो परत सांख्यिकी विस्तार अधिकारी सुद्धा झाला. मित्रांनो खरंच ह्या गोष्टी आम्ही स्वतःहून डोळ्यानं बघितलेल्या आहेत, आमच्या मित्रांसोबत पण घडलेल्या आहेत. आणि माझ्यासोबत पण काही गोष्टी मी अचीव करताना आपले 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होण्यासाठी ज्या पद्धतीने विचार केला, सुरुवातीला व्ह्यूज पण येत नव्हते, पण फील केल्यानंतर ना त्या गोष्टी अचीव होतात मित्रांनो. आणि मी माझ्यासोबत पण त्या गोष्टी म्हणजे करून बघितलेल्या आहेत. सक्सेस मिळतं. ज्या गोष्टी तुम्ही ठरवता ना त्या गोष्टी तुम्हाला मिळतात. मी कधी कधी निगेटिव्ह काय गोष्टीचा विचार केलेला होता, माझ्याबरोबर निगेटिव्ह पण घडलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे जसा विचार करतो तसं घडतं. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मी एवढंच सांगेन, सतत पॉझिटिव्ह राहायचं. पॉझिटिव्ह राहिल्यानंतर ना 100% मित्रांनो तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार. आणि मी तळमळीने सांगतो, ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय, या क्षणापर्यंत जे विद्यार्थी व्हिडिओ बघतात प्रॉपर लक्ष देऊन, मी गॅरंटी देतो त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन 100% असणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की आता माझी जन्मतारीख मित्रांनो काय, माझी जन्मतारीख 16 ऑगस्ट आहे. 16 ऑगस्ट ही माझी जन्मतारीख आहे. तर 16 ऑगस्ट मधील जो 16 आहे ना, या 2 अंकाची बेरीज 7 होते. 7 हा माझा मूल अंक आहे. ठीक आहे, विश्वास तुमचा असो नसो ऍस्ट्रॉलॉजीवर, मित्रांनो माझा अंक 7 हा मूल अंक आहे. ज्या पद्धतीने मी बोलतो, ज्या पद्धतीने मी सांगतो एखाद्या व्यक्तीबद्दल, अंतकरणातून बोलतो, म्हणजे असं उगीच नाही हा तू पंतप्रधान होणार नाही, अंतकरणातून त्या गोष्टी जर बाहेर आल्या मी बोललो, 100% ते सक्सेस होतच. म्हणजे मी अगोदर जे बोललो तुम्हाला, जे विद्यार्थी शेवटपर्यंत आतापर्यंत हा व्हिडिओ बघत आहेत, 100% त्यांचं सिलेक्शन, मी अगोदर वाक्य बोललो, त्यांचं खरंच 100% सिलेक्शन असणार आहे. खरंच 100% सिलेक्शन असणार आहे. कारण मला सांगितले विद्यावाचक, म्हणजे ते तुमच्या शब्दामध्ये तेवढी ताकद असं सांगितले की जे मी बोलतो ते घडतं, ते सत्य होतं असं सांगितले. मित्रांनो याचा अर्थ असा नाही की मी बोललो म्हणजे मी माझ्याबद्दल मी म्हणेन मी करोडपती, अंतकरणातून माझ्याबद्दल आलं की माझ्याबद्दल पण चांगलं होणार. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का रे मित्रांनो, गौंडी खूप चांगल्या पद्धतीनं बिल्डिंग बांधतो, खूप चांगल्या पद्धतीने बिल्डिंग बांधत असतो, खूप मोठी मोठी बिल्डिंग बांधतो, पण त्याच्या आयुष्यामध्ये मित्रांनो तो साध्याच घरात राहत असतो. मोस्टली गौंडी बघा, तो माप दुसऱ्याचे चांगले चांगले घर बांधतो पण स्वतःचं घर असं असतं. मित्रांनो तशाच त्या गोष्टी असतात मित्रांनो, पण तो त्याच्यासाठी त्या गोष्टी हे करू शकत नाही, पण दुसऱ्यांसाठी त्याचा आउटपुट चांगलाच फायदा होतो. त्या गौंड्यामुळे दुसऱ्यांना फायदा होतो, दुसऱ्यांच्या बिल्डिंग चांगल्या बांधतात, हे तुम्हाला माहिती असेल. सांगतोय ते ऐका. ज्या पद्धतीने तुम्ही जर मी सांगितल्या पद्धतीने तयारी केली, 100% मित्रांनो तुम्हाला यशापासून कोणी अडवू शकत नाही, कोणीही अडवू शकत नाही. 100% सांगतो मित्रांनो. यस, सांगितले त्या पद्धतीने मित्रांनो प्रॉपर तयारी करा, 100% तुमचं सिलेक्शन होईल. आणि मित्रांनो ज्यांना कोणाला आपला कोर्स हवा आहे तर ते कोर्स पण घेऊ शकतात. आपला कोर्स आहे
पोलीस भरती 2025 साठी टार्गेट खाकी बॅच स्टार्ट होते 1 एप्रिल 2025 पासून. व्हॅलिडिटी 1 इयर आहे. ऍडमिशन साठी मित्रांनो या नंबरला कॉन्टॅक्ट करा 8626095583 किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेला आहे. लिंक वरून सुद्धा तुम्ही ऍडमिशन करू शकता. सध्या ही ऑफर आहे 80% डिस्काउंट देऊन 1000 रुपये मध्ये 5000 रुपयाचा कोर्स 1000 रुपये मध्ये मिळतोय. बघा जॉईन करा 100% फायदा होईल याची मी गॅरंटी देतोय, कारण माझा पूर्ण सपोर्ट तुम्हाला असतो. वैयक्तिक सपोर्ट, पर्सनल मेंटरशिप देतो मित्रांनो. कुठेही काय अडचण आली तर लगेच ही घे मदत, ही घे मदत. तुमच्या काही शंका असतील सांगा, लगेच मदत सांगा, लगेच त्याचं सोल्युशन. सिलेक्शन होतच. त्यामुळे जर वाटत असेल की माझ्यासोबत तयारी करायची आहे तर तुम्ही जॉईन व्हा आणि लागा तयारीला. यस. आणि वैयक्तिक सपोर्ट असतोय, तुमचा कॉल. कधी कधी मी मित्रांनो बिझी असतो. आता समजा मी आता तुमच्यावर बोलतोय, लेक्चर चालू आहे, लेक्चरमध्ये जर असेल तर तुमचा फोन उचलू शकत नाही, पण लेक्चर झाले की नंतर तुमचा जो मिस कॉल पडलाय त्याला कॉल बॅक माझा नक्की असतो, हे लक्षात ठेवा. येस. कारण मला महत्वाचं आहे विद्यार्थ्याचं सिलेक्शन. त्यासाठीच मी तळमळीनं सांगत असतोय. त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आपल्या माध्यमातून झालेलं आहे आणि तुम्हाला वाटत असेल तुमचं सिलेक्शन व्हावं तर तुम्ही नक्कीच बॅच जॉईन करू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्डेडची पण बॅच आहे आणि ज्याला रेकॉर्डेड फक्त पाहिजे रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे. रेकॉर्डेड बॅचची फी 500 रुपये फक्त आहे. बेसिक पासून तयारी तुमची होते रेकॉर्डेड बॅच मध्ये. ठीक आहे. आणि लाईव्ह प्लस जी बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, या बॅच मध्ये तर लाईव्ह पण मिळतं, रेकॉर्डेड पण मिळतं. रेकॉर्डेड मित्रांनो आपण इतरांसारखं केलेलं नाही बाबा, नाही ना 4 व्ह्यूज झाले की ऑटोमॅटिक लॉक, नाही. अनलिमिटेड टाइम व्ह्यूज ठेवलेला आहे. कारण आपल्याला महत्वाचं काय, त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन. त्यामुळे कितीही वेळा तुम्ही बघा, नाही समजलं जाऊन बघा, सारखं बघा. पण मित्रांनो मला पण काही लिमिटेशन आहे, त्यामुळे मी व्हॅलिडिटी 1 वर्ष ठेवलेलं आहे. या बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्ष राहणार आहे. 1 वर्ष हा कोर्स तुमच्याकडे असणार आहे. पण 1 वर्षापर्यंत तुम्ही कितीही वेळा कसंही बघू शकता. येस चालेल. आणि सपोर्ट माझा लाईफ टाइम राहणार आहे. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत माझा सपोर्ट तुमच्या सोबत असणार. त्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाही. तर मित्रांनो नक्की मित्रांनो मनातून सांगतो, तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला, याचा खरंच तुम्हाला फायदा होणार आहे का, आणि तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या शंका होत्या शंका क्लिअर झाल्या का, कमेंटमध्ये नक्की मित्रांनो एक कमेंट तुमची आली पाहिजे. आणि मित्रांनो तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, धन्यवाद मानायला शिका. जर आउटपुट मिळवायचं असेल तर प्रत्येक गोष्टीबद्दल, पाणी पिताय पाण्याला धन्यवाद म्हणा, सगळ्या गोष्टीला. ठीक आहे, फायदा होतो. चालेल मित्रांनो, भरपूर सांगायचं होतं मला, पण वेळेअभावी मी येथेच मित्रांनो आपलं हे चर्चा जे सत्र आपलं चालू होतं ते थांबवतो. चालेल मित्रांनो, धन्यवाद, बाय, हॅव अ नाईस डे. कोणाचे काही डाऊट्स शंका असतील जो नंबर स्क्रीनवर दिसतोय 8626095583 या नंबरवर डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. आणि ज्यांना बुक लिस्ट पाहिजे ते बुक लिस्ट तुम्हाला आपल्या म्हणजे व्हॉट्सअपला मला मेसेज करा, पोलीस भरती बुक लिस्ट, तुम्हाला बुक लिस्ट देऊन टाकेन मी. त्याचबरोबर आपण मोफत टेस्ट पण तुमच्यासाठी देणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी आपलं ॲप आहे SJN अकॅडमीचं. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲप पण जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. डेली लाईव्ह लेक्चर आपलं रात्री 9 वाजता असते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी वाजवून ठेवायचं आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, कारण टेलिग्राम चॅनलवर आपले लाईव्ह लेक्चरची लिंक पण देतो आणि त्याची PDF पण मोफत तुम्हाला, PDF लाईव्ह लेक्चरच्या नोट्सची ती PDF पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आपण प्रोव्हाइड करत असतो. चालेल मित्रांनो, धन्यवाद, बाय, हॅव अ नाईस डे.